नासिक में शिवसेना महिला मोर्चा की बैठक के लिए आई विधान परिषद उपसभापति नीलम गोरे ने गोदावरी नदी की आरती में भाग लिया और महाराष्ट्र की जनता की सुख समृद्धि की प्रार्थना की। उन्होंने कहा कि जनता ने समर्थन देकर ये साबित कर दिया है कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का निर्णय बिल्कुल सही था। वे नासिक में मीडिया से बात कर रही थी। मी उद्या असणाऱ्या रथसप्तमीच्या आणि नुकत्याच झालेल्या वसंत पंचमीच्या शुभेच्छा देते। उद्या शिवसेनेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने कॅन्सरच्या संदर्भामध्ये महिलांची तपासणी करणारं एक शिबिर इथे ॲडव्होकेट श्यामलाताई दीक्षित आणि शिवसेना महिला आघाडी यांनी आयोजित केलेलं आहे। त्याला आमचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी हे देखील येणार आहेत, अजय बोरस्ते आणि बाकीचे सगळे पदाधिकारी आहेत। त्या कार्यक्रमासाठी मी खास नाशिकला आलेली आहे आणि आता गोदा तीरावरची आरती जी आहे त्याला मला जायचं आहे। तर तिथे आपल्या सगळ्यांच्यासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी निश्चितपणाने त्यांना विकासाची संधी प्राप्त व्हावी आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जो एनडीए आणि महायुतीला प्रचंड असा जनादेश मिळालेला आहे त्या पार्श्वभूमीवर चांगलं काम आमच्या हातून व्हावं। लाडकी बहीण जी आहे तिला कायम स्वरूपी जीवनामध्ये उत्साह आणि उमेद वाढेल अशा पद्धतीने ती आमच्याशी जोडली जावी, अशा प्रकारची प्रार्थना मी करणार आहे। मी एक दोन ठिकाणचं म्हटलं होतं तुम्हाला आणि त्या संदर्भामध्ये माननीय आमचे जे नेते आहेत एकनाथजी शिंदे, तसंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अतिशय सक्षम नेते आहेत। त्यामधून चांगल्या प्रकारचा मार्ग निघेल अशी मला खात्री आहे। अंबरनाथ मध्ये ढवळ्या एका महिलेची हत्या होते, कसं बघता एका महिलेची हत्या होते अंबरनाथ मध्ये? हा सगळे जे प्रकार आहेत ते समाजामध्ये कायदेशीर गोष्टींना धाब्यावर बसवणाऱ्या अपप्रवृत्ती आहेत समाजामध्ये। त्याच्यासाठी म्हणून अजून कठोर कायद्याची अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून मी 6 तारखेला एक या सगळ्या विषयांच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये एक सामाजिक कार्यकर्त्या आणि संबंधित विभागाचे महत्त्वाचे अधिकारी यांची एक बैठक सुद्धा आयोजित केलेली आहे। ठीक आहे, धन्यवाद।